प्रेज द लॉर्ड. आज मी देवाचं वचन वाचत होतो आणि देवाचं वचन वाचत असताना, मनन करत असताना देवाच्या आत्म्याने मला या वचनाच्याद्वारे बोललेलं आहे. तिमोथेचं पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 10 वचनामध्ये काय सांगता आज आपण पाहूया. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचा मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. त्यांनी स्वतः पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे. या वचनाच्याद्वारे आम्हाला समजतं की या जगामध्ये चालत असताना आपण भरपूर पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि या जगातल्या सर्व गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु ब्रदर्स सिस्टर्स, या जगामध्ये चालत असताना या जगातल्या गोष्टी आम्ही कमवणार आहे, या जगातल्या गोष्टीचा शेवटी नाशच होणार आहे आणि या जगातल्या गोष्टी आपण इथंच सर्व ठेवून जाणार आहे. आणि देवाचं वचन सांगतं की पैसे कमवण्याच्या नादामध्ये भरपूर लोक लागलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचा नाश होत चाललेला आहे. आणि जसं पुढच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि पुढच्या वचनामध्ये पौलसनी खूप सुंदर तिमोथीला लिहिलं होतं आणि तो काय म्हणतो, हे देवभक्ता, तू यापासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता याच्या पाठीस लाग. या जगामध्ये चालत असताना प्रियांनो, आज आम्हाला या जगातल्या गोष्टीच्या पाठीमागं न लागता, पैसे कमवण्याच्या पाठीमागं न लागता आम्हाला देवाच्या गोष्टीच्या पाठीमागं लागणं गरजेचं आहे. जसं की प्रभू येशू ख्रिस्तानी पण मत्तैचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 33 वचनामध्ये सांगितलेलं आहे की प्रथम तुम्ही देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी तुम्ही झटा, म्हणजे या जगातल्या सर्व गोष्टी तुमच्या पाठीमागं येतील. तर या जगामध्ये चालत असताना आम्ही देवाचं नीतिमत्व आणि देवाचं राज्य झटायचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण या गोष्टी जर आम्ही कमवणार तर या गोष्टीचा अंत नाही आहे. या जगातल्या गोष्टीचा शेवटी अंत होणार आहे, नाश होणार आहे. परंतु जे देवाचं धार्मिकता, देवाचं नीतिमत्व आम्ही मिळवणार तर याचा अंत कधी होणार नाही आणि या गोष्टीचा नाश कधी होणार नाही. तर या वचनाच्याद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. शालोम. आमेन.